राम राम मंडळी, दणक्यात स्वागत आहे व्हिएतनामच्या ब्लॉगमध्ये. कसे काय तुम्ही? मजा हाणताय ना? यायला मजा हानीत जावं तुम्ही. बिंदास टेन्शन घेऊ नका. लाईफमध्ये एकदम फुल एन्जॉय करायचा. आज आपण व्हिएतनामच्या कुंदाबाई बरोबर फिरायला निघालो होतो. कुंदाबाई म्हणली होती चला आपण धबधब्यावर जाऊन फुल एन्जॉय करू. पण कुंदाबाईला पण तुम्हाला सांगतो ना, मेन ॲड्रेस माहीतच नव्हता कुठं आहे बा नेमकं हे लोकेशन. कुंदाबाई पहिल्यांदा आम्हाला इडं घेऊन आली. इडं आलो पण मग हे लोकेशन काही एवढं खास नव्हतं. म्हणजे याच नदीला होतं बरं का हे लोकेशन. पण जो आम्हाला मेन धबधब्याचा व्ह्यू दाखवला होता ना, तो काय म्हणजे गुगलवरती तो काही इडं नव्हता भाऊ. मग आम्ही काय केलं माहिती आहे का, इडून परत रिटर्न जायचं ठरवलं. तर म्हटलं आता चाललं तर पब्लिकला एकदा आपला व्ह्यू दाखवूनच टाकू. इडं आलो तो पण नाही का, इडं पण कमी प्रमाणात होतं पब्लिक, पण पब्लिक होतं बरं का. तिकडून आम्ही कल्टी मारली. मग इथं मेन लोकेशन भेटलं आम्हाला. तुम्हाला सांगतो धनक्यामध्ये एकदम लोकेशन होतं हे. आता तुम्ही पहा इकडे डायरेक्ट टेंट बिंट पूर्ण रातभर मुक्काम. माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला वाटलं नाही रातभर मुक्कामी राहायचं वाड्यावरती तरी तुम्ही राहू शकता. असं व्यवस्था करेल होती इकडे. डायरेक्ट पाण्यामध्ये जेवायला आणि बिवायला सगळी एकदम म्हणजे खतरनाक व्यवस्था होती इकडं. हा पाणी पा कसं आहे आता. आता ये तरी कडाचा व्ह्यू आहे तुम्हाला सांगतो. अजून मेन व्ह्यू आल्यावर तुम्ही म्हणशाल काय हा काय मॅटर आहे बुवा. हा तुम्ही सबस्क्राईब केलं का आपल्या चॅनलला? व्हिएतनामचे सगळे आपण पोल करून टाकू. सगळं व्हिएतनामचे सगळे काय काय कांड करता ये लोक इकडं ना, तुम्हाला सगळे मी दाखवतो. तुम्ही फक्त सबस्क्राईब करून घ्या तेवढं आपल्याला यूट्यूब चॅनलला नाही का पुढं घेऊन चला तुम्ही. बाकी इकडं तुम्हाला सांगू द्या बा, हे डायरेक्ट टेंट आहे बरं का. इकडं बाहेर जेवण बिवण बनवायचं. मध्ये मस्त बिअर प्याच्या लोक नाही का दाबून बिअरच्या खंबेवडी त्या बाटल्या रेटी त्या भाऊ तुम्हाला सांगतो. आणि बाहेर इकडं सुक्कं मटण बिटण आराव भाजून चुंडी लावून चाखना बिकना मस्त एकदम दणक्यात खात्या. इकडं लहान पोरायसाठी सुद्धा एन्जॉय करायला मस्त पाणी बिनी मध्ये आडवे लाकडं टाकले होते त्यांनी. तुम्हाला सांगतो हा नाद नाही बरं का. मग इकडं तुम्हाला हे बाई हे फुल पेल फुल नदीच्या कडाला पाण्यात काय झोपायचे तर काय. आता पुढं अजून व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहता येईल. तुम्हाला सांगतो फुल पाण्यात लोक आंघोळी करतात. म्हणजे पाणी कमरा एवढंच बरं का. पण मग एन्जॉय लोक फुल करताय. कारण तुम्हाला सांगतो फुल पेत्या बित्याने एन्जॉय करताय. इकडे येऊन मटणं बिटणं भाजून खाताय मस्तपैकी नाही का. फुल रिलॅक्स करताय बस सिटीमधले लोक. तुम्हाला सांगतो आम्ही आलो दादा. आम्ही ठरवलं म्हणलं चला आता जो मेन व्ह्यू आहे का तिकडं पण जाऊन येऊ नाही का. पब्लिकला म्हणलं चला ना तुम्ही काय तुम्ही मागं इकडं थांबत आहे म्हणलं नाही का. हे काय शॉर्टकट थोडा व्ह्यू आहे म्हटलं. हा मेन व्ह्यूला जाऊता होता म्हणजे नाही का. हा जे लाकडावरून हे सर्कस करीत जायचं होतं त्या व्ह्यूकडं बरं का. इकडं बसाय बिसायला तो मेन व्ह्यू बघा तिकडचा. हां तो मेन व्ह्यू होता. ते आता मग तुम्हाला फळ्या बिळ्या दाखवल्या आणि त्याच्यावरून मी चालत तेव्हा इकडं पण मध्ये फळ्या टाकेल. त्या फळ्यावरून चालत येऊन इकडं आलो. मग मेन व्ह्यू पशी कसा आहे हा व्ह्यू सांगा बरं. आता असा आहे धबधबा. आता तुमच्या भावाने आमकडा कपडे आणायला विसरला होता. नाही तर तुमच्या भावानं बिनतास आंघोळ एकदम नाच फळा इकडं खर्च धिंगाणाच करून टाकला तर तुम्हाला सांगतो. हा विषय नाही घ्यायचा परत. मग आपण मग पुढे जा. आपण मग हा मराठी लोक आहे बघा नाच नाही करते घाबरती नाही कोणाला. तर तुम्हाला सांगतो ना आपण इकडं ना वरती परत याच्यावर पण गेलो होतो धबधब्यावरती चढत नाही का. तुम्ही एकदा व्ह्यू एकदम खास बघून घ्या नाही का. कसं आहे पाणी जुळ पाणी वाहत आहे भाऊ. लय मजा आली. लय एकदम फ्रेश वाटत होतं नाही का. वातावरण एकदम फ्रेश होतं. तुमचा भाऊ हळूहळू वरती चढत होता नाही का. या टप्प्यावर व्हिडिओ काढतात. मग आलं इकडं मेन स्पॉटला. इकडे बिका पाटलाचे नातवंड खेळत होते. तुम्हाला सांगतो मी डायरेक्ट अख्खा धबधबा चढून वर आलो होतो. इकडं मध्ये खाली धबधबा इकडं समोर. तिकडून चढत हळूहळू वर आलो होतो. इकडं वर तर मोकार धिंगाणा चालू होता. आता मी ते ना कॉपीराईटमुळे म्युझिक बंद केलं. तुम्हाला नाही तर म्युझिक आणि एवढा धिंगाणा. या बाई पोर बिका पाटलाचे नातवंड. अरे बाबो तो डायरेक्ट डोक्यावर गेला भाऊ. तुम्हाला सांगतो लई धिंगाणा घातला पोरायनं. आता मी तुम्हाला एवढं व्हिडिओ मोठा काढू शकत नाही. पण यांचं जवळजवळ धिंगाणा अर्धा पाऊण तास येणं धिंगाणा. गाणे मोकार नाचते मोकार आरडायचे पोरायनं आपल्याला सबस्क्राईब पण करून घेतलं बरं का. तुम्हाला सांगतो की पोरं आवडले आपल्याला. पोरायनं मस्त मस्ती केली नाही का आपल्याबरोबर अर्धा एक तास. मग तुमचा भाऊ निघाला घरला डायरेक्ट विषय खोल करून टाकला. कसे इकडचे रस्ते बिस्ते कसे वाटत तुम्हाला सांगा बरं. डोंगरा आहे ना आपल्याकडं. कसं कोकणात कसं राहतं असा विषय. जाडं मोकार. तुम्हाला सांगतो पाणी मध्ये पाण्याचे झरेन बिरेन एकदम विषय खोल होता माहिती आहे का तुम्हाला. एकदम मजा आली बरं का भाऊनं. तुमच्या भाऊनं मोकार एन्जॉय केला. तुमचे भाऊ असेच व्हिएतनामचे व्हिडिओ प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्हाला व्हिएतनाम डायरेक्ट घरात बसल्या व्हिएतनाम दाखवीन. काहीच टेन्शन घेऊ नका. आता तुमच्या भावानं यूट्यूब चॅनल पण सुरू केला.
फुल मोठे मोठे ब्लॉग पण इथं टाकले जाणार. तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, फक्त सबस्क्राईब कमी नाही पडले पाहिजे आपल्याला. फुल व्हायरल करून टाका, विषय खोल.